उरणमध्ये सध्या सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य आहे। त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। त्यातूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची अवैध पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या सुद्धा जटिल झाली आहे। वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे होणाऱ्या अपघातांवर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण राखणे कठीण होऊन बसले आहे। सिडको व जेएनपीटीच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टींचा त्रास स्थानिक जनतेला भोगावा लागत आहे। या बाबतीत कित्येक वेळा सिडको व जेएनपीटी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा सिडको व जेएनपीटीने नागरिकांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे जनतेमध्ये सिडको व जेएनपीटी विरुद्ध प्रचंड असंतोष धुमसत आहे। उरणमध्ये सध्या सर्वच रस्त्यावर खड्ड्याचे प्रचंड साम्राज्य आहे। त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। त्यातूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची अवैध पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या सुद्धा जटिल झाली आहे। वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे होणाऱ्या अपघातांवर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण राखणे कठीण होऊन बसले आहे। सिडको व जेएनपीटीच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टींचा त्रास स्थानिक जनतेला भोगावा लागत आहे। या बाबतीत कित्येक वेळा सिडको व जेएनपीटीला निवेदन देऊन सुद्धा सिडको व जेएनपीटीने नागरिकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे जनतेमध्ये सिडको व जेएनपीटी विरुद्ध प्रचंड असंतोष धुमसत होता। या असंतोषापोटीच 15 सप्टेंबर 2011 रोजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुका पुरोगामी युवक संघटना व विद्यार्थी संघटनेच्या वतीने नवघर, द्रोणागिरी नोड व उरण इत्यादी ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा सिडको प्रशासनाला देण्यात आला। या इशाऱ्याची गंभीर दखल घेत सिडको प्रशासनाने आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मंगळवारी चर्चेचे निमंत्रण दिले। त्याप्रमाणे आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम मात्रे, नगराध्यक्ष संदीप पाटील, उरण पंचायत समितीच्या सभापती निकिता भोईर, शेकापचे जिल्हा चिटणीस प्रोफेसर LB पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, पुरोगामी युवा संघटनेचे अध्यक्ष मर्मगंध पाटील, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मयूर सुतार यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य अभियंता KK वरखेडकर यांची भेट घेतली। यावेळी अधीक्षक अभियंता SK कदम, अतिरिक्त मुख्य अभियंता श्री NS पितळे, नियोजन विभागाचे अभियंता श्री मानकर, कार्यकारी अभियंता मनजित सिंग, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री काटकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते। यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार विवेक पाटील यांनी सिडको प्रशासनाला इशारा दिला की 31 जानेवारीपर्यंत वरील सर्व समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल। त्याचबरोबर फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सिडको मार्फत स्वतंत्र जागेत बसस्टॉप उभारण्यात यावा व सिडको प्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सुलभ शौचालयाची निर्मिती सिडकोकडून करण्यात यावी। आमदार विवेक पाटील यांच्या इशारावजा मागणीनंतर सिडकोचे मुख्य अभियंता यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की रस्त्यामधील खड्ड्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता बुधवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल। त्याचबरोबर पार्किंग संदर्भात तोडगा काढण्यासाठी आमदार सिडकोचे प्रमुख अधिकारी व वाहतूक विभागाचे विवेक पाटील यांच्यासह अधिकारी यांचा एक संयुक्त पाहणी दौरा काढण्यात येईल। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार विवेक पाटील म्हणाले की उरणचा लोकप्रतिनिधी या नात्याने इथल्या जनतेच्या समस्या सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे। नवी मुंबईतील अंगणवाडी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो महिलांनी व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसह मुलांना मिळणाऱ्या THR अन्न पदार्थांविरोधात शेकडोंच्या संख्येने मंगळवारी CBD येथील रायगड भवनावर मोर्चा काढला होता। नवी मुंबईतील अंगणवाडीमध्ये कार्यरत शेकडो महिलांनी विविध प्रलंबित मागण्यासह CBD येथील रायगड भवनावर मोर्चा काढला होता। या मोर्चेत शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता। अंगणवाडीतील शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी अथक मेहनत करूनही अंगणवाडीतील शिक्षकांना अत्यंत कमी मानधन दिले जाते। तसेच अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणारा पोषक आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा व THRच्या माध्यमातून मिळणाऱ्या आहारात दगड व आळ्या आढळत असल्याने THR बंद करून मुलांना पर्यायी आहार देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। हा पोषक आहार बालकांना घातक ठरण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे। या संपूर्ण घटनेविषयी आमच्या प्रतिनिधींनी अंगणवाडी येथील कार्यरत महिलांची बातचीत केली व अधिक माहिती जाणून घेतली।
हमें मेन ये टीचर का प्रॉब्लम है। ये ऐसी चीज़ है कि गरीब से गरीब भी इसे खाना नहीं चाहता है। ओके। और ये हम बांटते तो वो हमें गाली के साथ रिटर्न आता है ये। अच्छा, ये जो एक मिनट दिखाइए जरा, इस पे महाराष्ट्र शासन की तरफ से दिया जा रहा है ये, तो इसको किस तरह से पकाया जाता है, क्या इसका बनाने का तरीका कैसा है? ये रेडी टू ईट है, ऐसा है? रेडी टू ईट ही है ये। इसे अच्छा। सिर्फ गर्म पानी में उबालना है और नाश्ते की तरह खाना है। तो कहने का मतलब ये है कि ये जो प्रोडक्ट सरकार की तरफ से दिया जा रहा है, जितना स्वादिष्ट होना चाहिए, जितना जायकेदार होना चाहिए, उतना स्वादिष्ट और जायकेदार नहीं है, जिसकी वजह से बच्चे जो है इसे एक्सेप्ट नहीं कर रहे हैं, नहीं खा पा रहे हैं। यही कहना चाहते हैं आप? बराबर, यही कहना चाहते हैं। और क्या क्या दिक्कतें हैं, क्या क्या समस्याएं हैं आप लोगों की जो यहाँ पे एकत्रित हो चुकी है आप सब? हमें हमारा पेमेंट महीने की 1 तारीख को तो नहीं, हम 10 तारीख को एक्सेप्ट करते हैं, वो 10 तारीख को भी नहीं आता है। वो ये महीने का अगले महीने में, उसके अगले महीने में 2-2 महीने बाद हमें पेमेंट आता है। अच्छा। और हमें जगह की बहुत बड़ी प्रॉब्लम है। एक सर्विस मतलब आंगनवाड़ी जो सेपरेट होनी चाहिए वो हम नहीं बना पाते। मुझे अभी तनख्वाह 2500 है, 2550 रुपये है। जब मैं लगी थी तब 1800 रुपये थी। किसने हमें आशा दी ही नहीं है, किसी ने दी नहीं है। हम सिर्फ काम कर रहे हैं। लगभग कितने घंटे आप काम कर लेते हो वहाँ पर? हम 10:30 बजे से 3:30 बजे तक रुकते। सही बात तो 2:30 बजे तक टाइम है, हाँ। लेकिन हम 3:30 बजे तक रुकते। तसेच या मोर्चाच्या आयोजकांशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही विशाल मोर्चाचे आयोजन केले जाईल व त्यामध्ये लाखों महिला शामिल होतील। 12 अक्टूबर को हम लोग 1 लाख महिलाओं का मोर्चा लेके आज़ाद मैदान पहुंचने वाले हैं। तो सुनवाई तो करनी पड़ेगी। जब लाख लोग खड़े हो जाएंगे तो सरकार को कुछ न कुछ मानना पड़ेगा, सुनना पड़ेगा। कर्नाळा हस्तक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। वार्ड क्रमांक 8 अर्थात धाकटा खांदा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तरुण व धडाडीचे नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे यांचा 37वा वाढदिवस मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला। यानिमित्त गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते। वार्ड क्रमांक 8 अर्थात धाकटा खांदा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे यांचा 37वा वाढदिवस मोठ्या उत्साहात मंगळवारी साजरा करण्यात आला। मनोहर म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाकटा खांदा येथील गणेश मंदिर येथे गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी आयोजित या कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, सचिव मुकुंद म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जानू शेठ म्हात्रे आदी मान्यवरांसह युतीचे नगरसेवक, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी मनोहर म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले की विकास कार्याची परंपरा स्वर्गीय कान्हाशेठ म्हात्रे यांच्यापासून आजपर्यंत त्यांची 3री पिढी मनोहर म्हात्रे यांच्या रूपाने चालत आहे व यापुढे ही परंपरा निरंतर चालू राहील। निश्चितपणे कान्हाशेठ पासूनचा जो समाजसेवेचा वारसा हा त्यांचा 30 पिढ्यांचा सामाजिक वारसा आहे। हा वारसा सातत्याने त्यांनी चालू ठेवलेला आहे आणि यांच्या आपल्या समाजसेवा आतापर्यंत चांगल्या पद्धतीने घडलेली आहे। त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली समाजसेवा त्यांच्या हातून घडावी अशा शुभेच्छा या ठिकाणी करण्यात येत आहे। मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की नगरसेवक कसा असावा, नगरसेवक काम करत असताना समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करावं, मग विद्यार्थ्यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम असो, क्रिकेटच्या दरवर्षी होत असणाऱ्या कान्हाशेठच्या नावाला असणाऱ्या स्पर्धा असो किंवा या त्यांच्या वार्डाच्या विकासाचा कार्यक्रम असो, मी आज सकाळी तुमच्या जंगला पेपर काढला आणि एक पान अखंड पेपरचं एक पान मनोहर म्हात्रे यांच्या केलेल्या कामामध्ये आपला पडलेला बघितला आणि या प्रसंगी बाळाराम पाटील यांनीही मनोहर म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अतिशय लोकांची भावना असलेल्या मतदारसंघातील कामाच्या पाठपुराव्याच्या बाबतीत प्रचंड निग्रह बाळगणारा आणि अतिशय चिकाटीनं हाती घेतलेलं काम पूर्ण करणारा एक गुरुवंताची, एक क्रीडाप्रेमी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या रूपानं आज नागरिकांना मिळालेला आहे।
आणि गावाच्या कामांच्या बाबतीत आम्ही काही सांगण्यापेक्षा साधारण ग्रामस्थ जास्त सांगू शकतील अशा पद्धतीचं काम आपल्या आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनोहर म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू. नवी मुंबई शहरात चोरी, दरोडा, लुटमारी यासारख्या घटना सर्रास घडताना दिसतात. मौज मजा करण्यासाठी व कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी तरुण वर्ग ही चोरी, दरोडा यासारख्या घटना राजरोज करताना दिसत आहे. नवी मुंबई पोलिसांनी अशा चोरीच्या घटनांमध्ये सामील झालेल्या 5 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. सीबीडी पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. हे 5ही आरोपी सदन कुटुंबातील असूनही चोरीसारख्या घटना करून मौज मजा करीत होते. पकडण्यात आलेले आरोपी होंडा सिटी कारमधून चोरी करण्यात जात होते. यांनी पुणे गुजरात हायवेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून हजारो रुपये लुटले आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव दिनेश मुदलियार वय 30, मुत्तू कुमार मुरगेस वय 31 व लड्डू उर्फ मुर मोहम्मद करीम शेख वय 32 असे असून आरोपी मुंब्रा व मानखुर्द येथील रहिवासी आहेत. सीबीडी पोलीस या 5ही आरोपींकडून अधिक तपास करीत असून या आरोपींनी 2 ठिकाणी दरोडा टाकल्याचे कबूल केले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीविषयी सीबीडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नितीन पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. एनआरआय पोलिसांनी एका ज्वेलर्सच्या मालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे. हा ज्वेलर्सचा मालक ग्राहकांनी गहाण ठेवलेले दागिने घेऊन पसार झाला होता. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ज्वेलर्सच्या मालकाला राजस्थान येथून अटक केली आहे. एनआरआय पोलिसांनी एका ज्वेलर्स मालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे. हा ज्वेलर्सचा मालक ग्राहकांनी गहाण ठेवलेले दागिने घेऊन पसार झाला होता. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ज्वेलर्स मालकाला राजस्थान येथून अटक केली आहे. सीवूड येथील करावे गावामध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने करावे येथील राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारण करावे गावातील अनेक रहिवाशांनी आपले दागिने महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक रमेश परिहार यांच्याकडे गहाण ठेवले होते. परंतु रमेश परिहार यांनी अनेक दिवसांपासून दुकान बंद ठेवले असल्याने तसेच ग्राहकांच्या प्रश्नांना काहीही उत्तर मिळत नसल्याने करावे गावातील अनेकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी आरोपी रमेश परिहार यांना राजस्थान येथून अटक केले व आरोपीला नवी मुंबईत आणण्यात आले. यावेळी आरोपीचे म्हणणे होते की मुथ्थूट फायनान्समध्ये सर्व दागिने गहाण ठेवले आहेत. पैशाची अडचण असल्याने त्याने हे काम केल्याचे कबूल केले. परंतु ग्राहकांनी दागिने परत देण्याचा तगादा लावल्याने नाईलाजास्तव दुकान बंद ठेवावे लागल्याचे त्यांनी कबूल केले. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भक्तांनी बाप्पाला निरोप दिला व गणेश उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व आनंदात साजरा करण्यात आला. परंतु गणपती विसर्जनानंतर आता गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भक्तांनी अर्पण केलेल्या दानपेटीतील वस्तू व पैसे मोजण्यात गुंतले आहेत. नेरूळ येथे शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेश विसर्जन झाल्यानंतर सध्या दानपेटीमध्ये टाकण्यात आलेल्या रक्कम व वस्तू मोजण्यात व्यस्त आहेत. नेरूळ सेक्टर 2 मध्ये भक्तांनी बाप्पाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. जवळपास मोजदाद चालू असताना 40,000 रुपयाची मोजणी करण्यात आली होती. आमच्या प्रतिनिधींनी मंडळाचे पदाधिकारी रतन मांडवे यांच्याशी बातचीत केली व भक्तांनी केलेल्या दानातून कोणत्या समाज उपयोगी योजना राबविल्या जाणार आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. सर,
जानना चाहेंगे फिलहाल अभी दान पेटियों से कैश निकाला गया है, चिल्लर निकाले गए हैं, तो लगभग कितने कैश इकट्ठा हो चुके हैं इसके बारे में बताना चाहेंगे आप? देखिए, हमारा शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सेक्टर 2, 8, 10 का ये 21वां वर्ष था और ये वर्ष हम लोग जब वो साजरा करते गणेशोत्सव मंडल सेक्टर 2, 8, 10 के हर घर से पैसा निकल के हम लोग ये साजरा करते हैं। तो उसमें से होने के बाद हम लोग जब वो लास्ट में गणपति का जो विसर्जन होने के बाद जो दूसरे दिन हम लोग दान पेटी का जो कलेक्शन स्टार्ट करते हैं, तो हमारा ये टाइम पे हर साल में 32-35 हज़ार तक होता है। जो अगर समझो किसको जरूरत पड़े, एकदम जरूरी है, समझो हम लोग जैसे शिविर करते कोई भी उपक्रम करने के बाद जो हमारे पास बैलेंस रहते हैं, अगर किसी को कोई हॉस्पिटल में कोई बच्चा है हमारे एरिया का हो या कोई किसी का, तो हमारे पास अगर बैलेंस रह गया दान पेटी में से हम उनको दे देते हैं। हिंदुस्थानातील नागरिक दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी हादरून गेले आहेत। या स्फोटांमध्ये शेकडो निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो जखमी झाले आहेत। एवढे मोठे आतंकवादी हल्ले होऊनही दहशतवादी शोधण्यात भारत सरकारला अपयश आले आहे आणि जे सापडले आहेत त्यांना शिक्षा करण्याची हिम्मत केंद्र सरकार दाखवित नसल्याने दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे। तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रवादी विचाराच्या व्यक्तींना अटक करण्याची किंवा त्या संघटनांवर बंदी घालण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली असून हिंदुत्ववादी विचाराच्या राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे। मात्र केंद्र सरकारच्या या कृतीविरोधात हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रप्रेमी नागरिक संतापले आहेत। सनातन संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पनवेल येथील संस्थेच्या आश्रमास भेट द्यावी आणि तेथे कोणत्या स्वरूपाचे कार्य सुरू आहे याची पाहणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी काल मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली। दडपशाही करून संस्थेवर बंदी घातली तर हिंदूंच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला। गडकरी रंगायतांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आमच्या संस्थेतील 2 कार्यकर्त्यांचा हात होता अशी कबुली देऊन वर्तक म्हणाले की या कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले त्यात त्यांचा वैयक्तिक सहभाग होता, त्याच्याशी संस्थेचा संबंध नाही। सत्र न्यायालयाने दिलेल्या 138 पानी निकालपत्रात सनातन संस्थेचा उल्लेखही नाही, असे असतानाही सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले आहे। या प्रकरणातील आरोपींना दहशतवादी कृत्यात गुंतवण्यासाठी दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयासमोर खोटे पुरावे आणि पढवलेले साक्षीदार उभे केले। पुरावा म्हणून खोटी कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे। प्रारंभापासूनच या पथकाने काँग्रेसच्या राज्यकर्त्यांच्या दबावाखाली सनातन संस्थेला अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा आरोपही अभय वर्तक यांनी यावेळी केला। काँग्रेस पक्षाने घेतलेल्या या भूमिकेचा सनातन संस्थेतर्फे आपण निषेध करीत आहोत असे सांगून ते म्हणाले की सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे वृत्त समजतात अनेक हिंदू संघटना आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत। कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।